सोलमेट एक प्रेमकथा भाग 5। अनिल आणि त्याच्या बाबांचे काही विषयावरून मतभेद असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना आपल्या बाबांचा फारसा सहवास मिळाला नव्हता. परिणाम म्हणून अनिल खूप लवकर मॅच्युअर झाला होता, पण रेवाच्या बाबतीत मात्र त्याला असे काहीच होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने कायम तिचे सर्व लाड पुरवले होते. ती लहान असल्यापासूनच एक भाऊ आणि बाप दोन्ही बनून त्यांनी तिचा सांभाळ केला होता. रेवा थोडी अल्लड आणि हट्टी असली तरी ती मनाने मात्र खूप चांगली होती. तिला आपल्या श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता. तिच्यासाठी तिचा भाऊ आणि तिची आई हे दोघेच सगळं काही होते. अनिलच्या आईने आपल्या दोन्ही मुलावर खूप चांगले संस्कार केले होते. अनिलने आपली सगळी कामं उरकली आणि आपल्या सेक्रेटरीला काही सूचना देऊन तो तिथून निघाला. रात्री त्याची एका क्लायंटसोबत डिनर मीटिंग असल्यामुळे तो घरूनच फ्रेश होऊन निघणार होता. त्यामुळे घरी जाण्या अगोदर रेवाची फेवरेट आईस्क्रीम आणण्यासाठी तो तिच्या फेवरेट ठिकाणी आला होता, हॉटेल सनशाईन. अनिलने समोरच्या बोर्डवरील नाव वाचत आत प्रवेश केला. सुमारे संध्याकाळचे 6 वाजले होते. अनिलने आईस्क्रीमची ऑर्डर दिली तेवढ्यात त्याला एक महत्त्वाचा कॉल आला. त्या ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे तो तिथून चालत चालत हॉटेलच्या मागच्या बाजूला आला. अवनीने बाहेर बघितलं तेव्हा हॉटेलच्या गेटवर एक आलिशान गाडी उभी होती. त्या गाडीमुळे समोरचा रस्ता ब्लॉक झाला होता. ती गाडी बघून अवनीच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि तिला तो ट्रॅफिकमधला मूर्ख गाडीवाला आठवला, ज्याने तिच्या स्कूटीला धक्का मारला होता. मनातल्या मनात त्याला कोसत ती तिथून निघाली. सगळे श्रीमंत लोक स्वतःला काय समजतात देव जाणे. मोठी गाडी घेतली म्हणजे सगळे रस्ते यांना स्वतःच्या मालकीचे वाटतात. मन तर करते की एक मोठा दगड उचलून या गाडीवाल्याच्या डोक्यात घालावा, अवनी मनात बडबडत म्हणाली आणि काही विचार करून पुढे जाऊ लागली. ती चालता चालता अनिलला येऊन धडकली. हे यू समोर बघून चालता येत नाही का? तुझ्यामुळे माझा फोन पडता पडता राहिला, अनिल म्हणाला. ओ हॅलो मिस्टर, तुमचे डोळे आहेत की बटन? एकतर तुम्ही स्वतः येऊन मला धडकला, माझ्या सगळ्या ऑर्डरची वाट लावली. तुमच्यामुळे माझी सगळी मेहनत वाया गेली आणि वरतोंड करून मलाच विचारतात, अवनी म्हणाली. एक्सक्यूज मी मिस, तुझ्यासोबत वाद घालण्यासाठी माझ्याकडे फालतूचा वेळ नाहीये. असं बोलत अनिल तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला. अनिलचा ॲटिट्यूड बघून मात्र अवनीचं डोकं सटकलं. एकतर त्याने तिचं नुकसान केलं होतं आणि त्याला अजिबात पश्चाताप वाटत नव्हता. माफी मागणं तर दूरच, तो उलट तिलाच रागवत होता. अवनीने त्याचा रस्ता अडवला तसं अनिलने तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. त्याने आपल्या बॉडीगार्डला पार्सल रिसीव करण्यासाठी मेसेज केला. तुम्ही असंच इथून जाऊ शकत नाही. तुम्ही माझं जे काही नुकसान केलं आहे त्याबद्दल माफी मागा, अवनी म्हणाली. अनिल जाधव कधीच कुणाची माफी मागत नाही आणि त्याच्या वाटेत येणाऱ्या कोणालाही तो सहजासहजी माफी देत नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या या सो कॉल्ड लॉसचा, अनिल म्हणाला, तर तो मी तुला भरून देईल. अनिलने आपल्या ब्लेझरमधून एक चेक बाहेर काढला आणि साईन करून अवनीच्या हातात दिला. अवनीने एकदा तिच्या समोर असलेल्या उद्धट माणसाकडे आणि एकदा तिच्या हातात असलेल्या चेककडे बघितलं. तिच्या डोळ्यात अतिशय राग दाटून आला होता. तिने हळूच हातातून खाली पडलेलं ऑर्डर उचललं आणि सरळ अनिलच्या ब्लेझरवर लावलं. आर यू मॅड? तुला माहीत आहे तू काय केलंस? तू वर्षभर काम केलंस तरी तू या ब्लेझरची किंमत चुकवू शकणार नाही, अनिल म्हणाला. तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही हा जो ऑर्डरचा केक खराब केला आहे ना, तो एका 5 वर्षाच्या छोट्या मुलीचा आहे, जी खूप आतुरतेने आपल्या बर्थडे केकची वाट बघत आहे. मी तर फक्त तुमचा ब्लेझर खराब केला आहे, जो तुम्ही साफ करून घेऊ शकता. पण तुमच्यामुळे एका छोट्या मुलीचा बर्थडे आणि बर्थडे केक दोन्ही खराब झाले आहेत. आणि राहिला प्रश्न तुमच्या ब्लेझरचा या डागाचा, तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या या चेकच्या किमतीत तुमचे असे 10 ब्लेझर साफ होतील, अवनी म्हणाली. अवनीने तिच्या हातात ला चेक अनिलच्या ब्लेझरवर केक लावलेल्या ठिकाणी चिपकवला आणि ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेली. अवनी हॉटेलमध्ये परतली तेव्हा प्रांजल आणि वरद
तिच्याकडे बघतच राहिले. अवनीने इतकी मेहनत करून बनवलेल्या केकची अवस्था बघून दुःखी व्हावं की अवनीचा झालेला अवतार बघून हसावं हेच त्यांना कळत नव्हतं. अवनी, अगं हे काय झालं? तू तर केकची डिलिव्हरी करण्यासाठी गेली होतीस ना? तर मग तुझा हा असा अवतार काय झाला? मी केक डिलिव्हरी करण्यासाठी जात होते, पण एक अतिशय आकडू, खडूस, हँडसम, रूढ माणूस मला येऊन धडकला. त्या मूर्ख माणसाने स्वतःच्या चुकीमुळे माझा केक खराब केला आणि वरतून मलाच उद्धट बोलत होता. साधं माफी मागण्याचे सुद्धा मॅनर्स नव्हते त्याच्यात. मग मी पण त्याने दिलेला चेक त्याच्याच तोंडावर फेकून मारला. मूर्ख आगाऊ कुठला. प्रांजलला अवनीच्या वागण्याचं खूप हसू येत होतं. एका बाजूला अवनी त्या माणसावर रागवत होती, त्याला शिव्या देत होती आणि दुसऱ्या बाजूला तो हँडसम असल्याचं सुद्धा मान्य करत होती. अवनीच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता या क्षणी तिला खूप वाईट वाटत होतं. तिच्यासोबतच प्रांजल आणि वरदने सुद्धा तो केक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. प्रांजलने अवनीला चेंजिंग रूममध्ये नेऊन तिचा अवतार ठीक केला. अवनी चेंज करून किचनमध्ये आली. तिथे जमलेल्या सगळ्यांचे चेहरे काळजीत पडले होते. थोड्या वेळातच हॉटेलच्या ऑनरला केकची डिलिव्हरी झाली नसल्याचे समजणार होते. तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं याचा सगळेजण विचार करत होते, कारण दुसरा केक बनवण्यासाठी त्यांच्याकडे बिलकुल वेळ नव्हता. अचानक हॉटेलचे ओनर तिथे दाखल झाले. त्यांना बघून तिथे जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. वरद तर आता कोणत्याही क्षणी आपल्याला कामावरून काढून टाकण्यात येईल या विचाराने काळजीत पडला होता. वरद, केक रेडी झाला ना? ऑनर म्हणाले. ऑनरच्या या प्रश्नावर वरदला खूप टेन्शन आलं होतं. आता आपण फार काळ लपवू शकणार नाही हे माहीत होतं. तो काही बोलणार त्याआधीच ऑनरने आपला मोर्चा अवनीकडे वळवला. अवनी, मी हे सांगायला आलो होतो की पार्टीचा टाईम चेंज झाला आहे. त्यांचे काही महत्त्वाचे गेस्ट येणार आहेत, त्यामुळे केक 8 वाजेपर्यंत डिलिव्हरी करायला सांगितलं आहे. मी सुद्धा तिथे जाणार आहे, पण त्याआधी मला एक महत्त्वाचे काम आहे. तू आणि प्रांजल ठीक 7 वाजता केक डिलिव्हरी करा. त्यांच्यासोबत आपले खूप चांगले संबंध आहेत, त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्या, असं बोलत ऑनर तिथून निघून गेले. ऑनर तिथून निघाल्यानंतर या तिघांनी सुटकेचा श्वास सोडला. अजूनही त्यांच्या हातात थोडा वेळ शिल्लक होता. वरद, प्रांजल, अजूनही आपल्याकडे थोडा वेळ शिल्लक आहे. आपण परत दुसरा केक बनवू शकतो, अवनी म्हणाली. अवनी, पण हे कसं शक्य आहे? आपल्याकडे तर वेळ खूप कमी आहे. इतक्या लवकर हे सगळं कसं शक्य होणार? वरद म्हणाला. आता फक्त 5 वाजले आहेत. आपल्याकडे आणखी 2 तास शिल्लक आहेत. आपण सगळे मिळून हे काम नक्कीच पूर्ण करू, प्रांजल म्हणाली. अवनी, वरद आणि प्रांजल आपापल्या कामाला लागले. त्या तिघांनीही लवकर लवकर काम करून 1 तासात पूर्ण केक बनवला. अवनीने थोडा वेळ केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला. 1 तासानंतर अवनीने केक व्यवस्थित पॅक केला. त्या दोघी हॉटेलमधून निघाल्या तेव्हा घड्याळात 6:45 वाजले होते. अवनीने स्कूटी एकदम फास्ट घेतली. मागे प्रांजल केक व्यवस्थित पकडून बसली होती. बरोबर 7 वाजता त्या दोघी दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचल्या. अवनीने केक डिलिव्हरी केला. बर्थडे गर्ल तिच्या पिंक ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती आणि हुबेहूब तिच्यासारखा लूक असणाऱ्या बार्बी डॉलचा केक बघून तिच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अवनी आणि प्रांजलला खूप समाधान वाटलं. तिला बर्थडे विश करून दोघी तिथून निघाल्या. इकडे अनिल रागातच आपल्या मॅन्शनमध्ये पोहोचला. हॉटेलमधून निघाल्यापासून त्याच्या मनात नुसता राग आणि राग होता. त्याचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड त्याचा असा अवतार बघून चक्रावले होते. बेडरूममध्ये येताच त्याने आपला ब्रेझर काढून घेतला आणि समोर असलेल्या फ्लावर पॉट उचलून जोरात फेकला. फ्लावर पॉट फुटण्याचा आवाज सर्वत्र घुमला. खाली असलेले सर्वजण त्याच्या रूममधून येणाऱ्या तोडफोडीच्या आवाजाने घाबरले होते. अनिल फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. समोरच्या
भल्या मोठ्या आरशात त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. त्याच्या शर्टवर सुद्धा हलकासा क्रीमचा डाग लागला होता. त्याने तो शर्ट काढून फेकून दिला. त्यांनी आजपर्यंत मोठमोठ्यांना आपल्यासमोर झुकवलं होतं. त्याचा रुबाबच असा होता की त्याच्यासमोर असलेल्या व्यक्ती गपगार होत असे. अफाट बुद्धिमत्ता, पैसा आणि पॉवरच्या जोरावर हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्याने मिळवली होती. आणि आज मात्र कुठल्या तरी सामान्य मुलीने त्याचा अपमान केला होता. याचा त्याला खूप राग येत होता. बराच वेळ तो शावरखाली स्वतःला शांत करत होता. तो तिचा चेहरा बघू शकला नव्हता, पण भविष्यात जर कधी ती त्याच्यासमोर आली तर तो तिला असंच सोडणार नव्हता. शावर घेऊन तो क्लोजेटमध्ये शिरला. नेहमीप्रमाणे तयार होऊन तो बाहेर आला. त्याने एक नजर पूर्ण रूमवर फिरवली. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या होत्या. थोड्या वेळापूर्वी केलेल्या तोडफोडीचा कुठेही नामोनिशाण नव्हता. सगळ्या सर्वंटना त्याच्या अशा तोडफोडीची सवय होती. त्यामुळे तो परत येण्याआधीच त्याची रूम पहिल्यासारखी व्यवस्थित तयार केलेली असायची. अनिलच्या डिनर मीटिंगची वेळ होत आली होती. त्याची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ तो नेहमी वेगळीच ठेवायचा. कोणत्याही भावनेला तो कधीच स्वतःवर हवी होऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी त्याचा बिझनेस त्याची प्रायोरिटी होता. स्वतःचं सगळं आवरल्यानंतर तो क्लायंट मीटिंगसाठी निघाला. इकडे आज अवनीचा इंटरव्ह्यू होता. गेल्या 4 दिवसापासून अवनीने आजच्या इंटरव्ह्यूची खूप तयारी केली होती. आज सकाळपासूनच ती खूप बेचैन होती. प्रांजलने तिला बेस्ट लक विश केलं आणि ती हॉटेलमधून निघून गेली. कालचा केक क्लायंटला खूप आवडल्यामुळे हॉटेलच्या ऑनरने तिला आज थोडं उशिरा येण्याची परमिशन दिली होती. अवनीने आपला लॅपटॉप ओपन केला. समोरच्या स्क्रीनवर इंटरव्ह्यू सिलेक्शन कमिटीच्या 5 व्यक्ती दिसत होत्या. त्यांना बघून एक क्षण अवनी नर्वस झाली, पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर मम्मा, डॅडी आणि अर्जुनचा चेहरा आला. आपल्या डॅडीच्या स्वप्नासाठी आणि मम्मा आणि अर्जुनसाठी तिला हा जॉब मिळवणं खूप गरजेचं होतं. तिने मनात देवाचं नाव घेतलं आणि इंटरव्ह्यूची सुरुवात केली. साधारण 2 तास अवनीचा इंटरव्ह्यू चालला होता. सुरुवातीला मात्र थोडी गोंधळलेली अवनी थोड्या वेळात आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती. अवनीचा इंटरव्ह्यू संपला आणि तिला 2 दिवसात कंपनीकडून कळवण्यात येईल असं सांगण्यात आलं. अवनीने या इंटरव्ह्यूसाठी खूप मेहनत केली होती. हा जॉब तिलाच मिळेल याची तिला पूर्ण खात्री होती. 2 दिवसानंतर अवनीच्या लॅपटॉप स्क्रीनवर एक मेल आला. जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा लोगो बघून अवनीने घाईघाईत तो मेल ओपन केला. कितीतरी वेळा तिने तो मेल वाचला होता. भारतातील टॉपच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिचं सिलेक्शन झाल्याचा तो मेल होता. अवनीने आनंदाच्या भरात प्रांजलला मिठी मारली. तिची इतक्या दिवसाची मेहनत सफल झाली होती. अवनीने अर्जुनला कळवल्यानंतर तो सुद्धा खूप खुश झाला. आता अवनी ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. कितीतरी वेळ आपल्या मम्माच्या कुशीत शिरून तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. तिला आज आपल्या डॅडीची खूप आठवण येत होती. तिची मम्मा सोबत असून सुद्धा तिच्या सोबत नव्हती. आपल्या मम्मा सोबत थोडा वेळ घालवून तिने हॉस्पिटलची या महिन्याची रक्कम जमा केली. डॉक्टरांसोबत थोडी चर्चा करून ती हॉस्पिटलमधून निघाली. अवनीला 2 दिवसात जॉब जॉईन करायचा होता. त्यामुळे तिला हॉटेलचा जॉब सोडावा लागणार होता. तिने हॉटेलच्या ऑनरला तशी कल्पना दिली. अवनीसाठी त्यांना खूप आनंद झाला होता, पण ती आता जॉब सोडून जाणार त्यामुळे त्यांना थोडं वाईट वाटत होतं. अवनीने हॉटेलमधील सगळ्यांचा निरोप घेतला. थोड्याच दिवसात इथल्या सगळ्यांसोबत तिचं खूप छान बॉन्डिंग झालं होतं. प्रांजलला सुद्धा अवनीच्या जॉब सोडण्याचं खूप वाईट वाटत होतं, पण ती अवनीसाठी मात्र खूप खुश होती. उद्यापासून अवनीला जॉब जॉईन करायचा होता. प्रांजलसोबत मिळून तिने काही फॉर्मल कपड्यांची शॉपिंग केली. प्रांजलसाठी सुद्धा हट्टाने तिने शॉपिंग केली. आज रविवार असल्यामुळे दोघी निवांत होत्या. थोडा वेळ मॉलमध्ये फिरून त्यांनी बाहेर डिनर केलं आणि त्या दोघी घरी परतल्या. अवनी उद्यासाठी तयारी करत होती. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं म्हटल्यावर
तिला थोडं दडपण आलं होतं. उद्या तिच्या जॉबचा पहिला दिवस असल्यामुळे ती खूप खुश होती. ऐनवेळी काही गडबड होऊ नये त्यामुळे तिने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. उद्याच्या दिवसाचा विचार करतच ती झोपी गेली. आज मात्र जरा लवकरच अवनीला जाग आली होती. तिने लवकर लवकर स्वतःचं आवरलं. आज अवनीचा जॉबचा पहिला दिवस असल्यामुळे प्रांजलने स्वतः सगळा नाश्ता आणि टिफिन बनवला होता. दोघींची पूर्ण तयारी झाल्यानंतर प्रांजलने अवनीला दही साखर खायला दिली. ते बघून अवनीला खूप भरून आलं. प्रांजलने नेहमीच एका मोठ्या बहिणीसारखी तिची काळजी घेतली होती. अवनीने प्रांजलला घट्ट मिठी मारली. जॉबवर जाण्याआधी प्रांजल आणि अवनी मंदिरात गेल्या. बाप्पाला नमस्कार करून अवनीने प्रांजलला हॉटेल बाहेर सोडलं आणि ती आपल्या जॉबच्या ठिकाणी निघाली. अवनीने पार्किंग एरियामध्ये आपली स्कूटी पार्क केली. तिच्यासमोर एक 25 मजली आलिशान बिल्डिंग उभी होती आणि इथूनच तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार होती, ज्यामुळे तिच्या मम्माचं आणि अर्जुनचं पूर्ण आयुष्य बदलणार होतं. अवनी जाधव इंडस्ट्रीजमध्ये दाखल झाली. समोरची भव्य बिल्डिंग बघून अवनीला खूप दडपण आल्यासारखं वाटलं. पण दुसऱ्या क्षणी आपण एका मोठ्या कंपनीसोबत काम करणार आहोत या विचारानेच तिला खूप प्राऊड फील झालं. बिल्डिंगवर असलेला जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा लोगो एकदम दिमागात झळकत होता. अवनी एक दीर्घ श्वास घेत आत गेली. तिने रिसेप्शनवर चौकशी केली. एक्सक्यूज मी अवनी भोसले आजपासून या कंपनीमध्ये जॉईन झाले आहे. अवनीने रिसेप्शनवर आपलं अपॉइंट लेटर दाखवलं. हॅलो, आय एम रोहिणी. वेलकम टू जाधव इंडस्ट्रीज. तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन रवी सरांना भेटा. ते तुमची जॉईनिंग प्रोसेस करून तुम्हाला तुमचं काम समजावून सांगतील. रिसेप्शनवरील मुलगी स्मित हास्य करत म्हणाली. आज पहिलाच दिवस असल्यामुळे अवनी जरा लवकरच आली होती. अवनी लिफ्टने 10th फ्लोअरवर पोहोचली. तिकडे असणारा प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. रवी सरांबद्दल कोणाला विचारावं याचा विचार करताना अवनी समोरून येणाऱ्या पिऊनला धडकली. ओ मॅडम, जरा बघून चला. माझ्या हातातली पूर्ण कॉफी सांडली असती आता. तो पिऊन वैतागत म्हणाला. सॉरी, मी आजच इथे जॉईन झाले आहे. तुम्ही प्लीज मला सांगाल का रवी सर कुठे भेटतील? अवनी म्हणाली. इथून सरळ जा. पुढे जाऊन दुसरी कॅबिन. जो येतो तो मलाच काम सांगतो. तो पिऊन हातातला ट्रे सावरत बडबड करत तिथून निघाला. आधीच वैतागलेला पिऊनने अवनीला कॉन्फरन्स रूम ऐवजी प्रायव्हेट कॅबिनचा पत्ता सांगितला. पण त्याच्या या चुकीमुळे अवनीला आजचा दिवस चांगलाच लक्षात राहणार होता. अरे बापरे, इथे तर सगळ्याच कॅबिन एकसारख्या आहेत, पण यातली कॉन्फरन्स रूम कोणती आहे कसं कळणार? अवनी म्हणाली. अवनी बोटांसोबत खेळत तिथे उभी होती. आधीच उशीर होत असल्यामुळे तिने फार विचार न करता डावीकडच्या एका कॅबिनच्या डोअरवर नॉक केलं. 2-3 वेळा कॅबिनवर नॉक केल्यावर समोरचा दरवाजा पुढे ढकलला गेला. अवनीने आत पाऊल टाकलं आणि ती जागीच स्तब्ध झाली. एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या शानदार रूमला लाजवेल अशी ती प्रशस्त कॅबिन होती.